इयत्ता 8वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS या स्पर्धात्मक परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी या पेपरमधील गणित विषयासाठी एकूण 20 गुण असतात। यामध्ये एकूण 20 प्रश्न दिलेले असतात, म्हणजेच एक प्रश्न 1 गुणांसाठी असतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणित विषयामधील प्रकरण क्रमांक 3 घातांक व घनमूळ या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तसेच या प्रकरणामधील काही महत्त्वाचे मुद्दे व 10 वेगवेगळी उदाहरणे अभ्यासणार आहोत। यामध्ये सुरुवातीला घातांकांचे नियम, यामध्ये m व n या पूर्णांक संख्या असतील तर खालील प्रमाणे घातांकांचे नियम वापरून आपण उदाहरणे सोडवू शकतो। यामध्ये घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ क्रमांक 1 संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्येचा अर्थ म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहितात। उदाहरणार्थ x चा वर्ग, या ठिकाणी x चा वर्ग अशा पद्धतीने लिहितात। त्यानंतर x चे वर्गमूळ हे वर्गमुळात x किंवा x चा 1/2 असे लिहितात। उदाहरणार्थ 25 या संख्येचे वर्गमूळ 25 चे वर्गमूळ हे वर्गमुळात 25 किंवा 25 चा 1/2 असे लिहितात। या ठिकाणी 25 चे वर्गमूळ 5 आहे। उदाहरण क्रमांक 2 y चा 5वा घात, या ठिकाणी y चा 5वा घात अशा पद्धतीने लिहितात। त्यानंतर y चे 5वे मूळ या पद्धतीने लिहितात किंवा y चा 1/5 असे लिहितात। उदाहरणार्थ 16807 चे 5वे मूळ अशा पद्धतीने लिहितात। या ठिकाणी 16807 या संख्येचे 5वे मूळ हे 16807 चा 1/5 अशा पद्धतीने देखील लिहितात। या ठिकाणी 16807 चे 5वे मूळ 7 आहे, म्हणजेच a चे n-वे मूळ बरोबर a चा 1/n असे लिहितात। क्रमांक 2 संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ। यामध्ये उदाहरणार्थ 32 चा 2/5 या संख्येचा अर्थ 2 प्रकारे लावता येतो। यामध्ये क्रमांक 1 32 चा 2/5 हे अशा पहिल्या प्रकारे लिहिता येते। याचे वाचन 32 च्या वर्गाचे 5वे मूळ असे करतात। या ठिकाणी 32 च्या वर्गाचे 5वे मूळ 4 आहे। आता 32 चा 2/5 हे दुसऱ्या प्रकारे लिहिता येते, म्हणजेच 32 चा 2/5 हे अशा प्रकारे देखील लिहिता येते। याचे वाचन 32 च्या 5व्या मुळाचा वर्ग असे करतात। या ठिकाणी 32 च्या 5व्या मुळाचा वर्ग 4 आहे। सामान्यपणे a चा m/n या संख्येचा अर्थ 2 प्रकारे व्यक्त करता येतो।
क्रमांक 1 a चा m छेद n वा घात हे a च्या m व्या घाताचे n वे मूळ किंवा क्रमांक 2 a चा m छेद n वा घात हे a च्या n व्या मुळाचा m वा घात अशा प्रकारे व्यक्त करता येते. आता आपण काही उदाहरणे पाहू. उदाहरण क्रमांक 1 4 चा शून्यवा घात अधिक 7 चा शून्यवा घात अधिक 1 चा शून्यवा घात छेद 4 चा शून्यवा घात गुणिले 7 चा शून्यवा घात गुणिले 1 चा शून्यवा घात बरोबर किती. दिलेल्या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. दिलेले हे उदाहरण सोडवण्यासाठी घातांकाचा a चा शून्यवा घात बरोबर 1 या नियमाचा वापर करू. दिलेल्या या उदाहरणामध्ये a चा शून्यवा घात बरोबर 1 या नियमानुसार 4 चा शून्यवा घात बरोबर 1, 7 चा शून्यवा घात बरोबर 1 व 1 चा शून्यवा घात बरोबर 1 आहे. सदरच्या या घातांकाच्या नियमानुसार अंशाच्या ठिकाणी 1 अधिक 1 अधिक 1 मिळेल व छेदाच्या ठिकाणी 1 गुणिले 1 गुणिले 1 मिळेल. आता अंशाच्या ठिकाणी बेरीज करू व छेदाच्या ठिकाणी गुणाकार करू. त्यानंतर आपल्याला 3/1 मिळेल. म्हणजेच दिलेल्या या उदाहरणामध्ये 4 चा शून्यवा घात अधिक 7 चा शून्यवा घात अधिक 1 चा शून्यवा घात छेद 4 चा शून्यवा घात गुणिले 7 चा शून्यवा घात गुणिले 1 चा शून्यवा घात बरोबर 3 मिळेल. म्हणजेच दिलेल्या या उदाहरणातील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. म्हणून या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 2 पुढील संख्येचे घनमूळ काढा. या ठिकाणी 2744 या संख्येचे घनमूळ काढू. दिलेल्या या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. एखाद्या संख्येचे घनमूळ काढण्याच्या आपण 2 पद्धती पाहणार आहोत. यामधील रीत पहिली यामध्ये 2744 या संख्येचे घनमूळ आपण आडव्या मूळ अवयव पद्धतीने व उभ्या मूळ अवयव पद्धतीने घनमूळ काढू शकतो. यामध्ये 2744 या संख्येचे मूळ अवयव आपण उभ्या मांडणीने काढू. या ठिकाणी 1372 गुणिले 2 2744 मिळेल. त्यानंतर 686 गुणिले 2 1372 मिळेल. 343 गुणिले 2 686 मिळेल. 49 गुणिले 7 343 मिळेल. त्यानंतर 7 गुणिले 7 49 मिळेल व 1 गुणिले 7 बरोबर 7 मिळेल. अशा पद्धतीने आपण उभ्या मांडणीने दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडू शकतो. आता या ठिकाणी 8 या संख्येची फोड आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 अशी करू शकतो. तसेच 343 या संख्येची फोड 7 गुणिले 7 गुणिले 7 अशी करू शकतो. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 हे आपण 2 चा घन असे लिहू शकतो. त्याच पद्धतीने 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजेच 7 चा घन असे लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला कंसामध्ये 2 गुणिले 7 कंसाचा घन मिळेल. आता कंस सोडून घेऊ म्हणजे कंसामधील गुणाकार करू. या ठिकाणी 7 गुणिले 2 14 मिळेल. म्हणजेच 2744 बरोबर 14 चा घन मिळेल. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूची घनमुळे घेऊ म्हणजेच आपल्याला 2744 चे घनमूळ 14 मिळेल. म्हणून
दिलेल्या उदाहरणातील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. यासाठी या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू. सदरचे हे उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो. रीत दुसरी, यामध्ये एखाद्या संख्येचे घनमूळ काढताना म्हणजेच दिलेल्या या उदाहरणामधील 2744 या संख्येचे आपल्याला घनमूळ काढायचे आहे. यासाठी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानाकडून 3 संख्येचा गट करावा. गट करून प्रश्नातील एकक स्थानी असणाऱ्या संख्येवरून उत्तरामधील इष्ट संख्या सुरुवातीला लिहावी. म्हणजे 2744 या संख्येचे एकक स्थानाकडून 3 संख्येचा गट करू. सदरचा हा गट 744 असा मिळेल. त्यानंतर पुढील संख्येचा गट लिहू. यामध्ये आपल्याला 744 व 2 असे 2 गट मिळतील. आता आपल्याला एकक स्थानाकडून 3 संख्येचा जो गट तयार केलेला आहे त्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक आहे त्या अंकावरून उत्तरामधील इष्ट संख्या मिळवण्यासाठी दिलेल्या या तक्त्याचा वापर करावा लागेल. म्हणजेच एकक स्थानी जर 0 असेल तर इष्ट उत्तरामध्ये 0 लिहावं लागेल. 1 असेल तर 1 लिहावं लागेल. 4 असेल तर 4, 5 असेल तर 5, 6 असेल तर 6 व 9 असेल तर 9 असे अंक सुरुवातीला इष्ट उत्तरामध्ये लिहावा लागेल. जर 2 असेल तर त्या इष्ट उत्तरामध्ये 8 लिहावं लागेल. जर 8 असेल तर इष्ट उत्तरामध्ये 2 लिहावं लागेल. 3 असेल तर 7 लिहावं लागेल व 7 असेल तर 3 लिहावे लागेल. दिलेल्या या 744 या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे म्हणून इष्ट उत्तरामध्ये 4 लिहावे लागेल. त्यानंतर पुढील असणारी संख्या जर घन संख्या असेल तर ती संख्या किंवा त्या संख्येपेक्षा छोटी जवळची घन संख्या शोधावी व त्या शोधलेल्या घन संख्येचे घनमूळ पुढे लिहावे. दिलेल्या या उदाहरणामध्ये 2 ही संख्या घन संख्या नाही आणि म्हणून 2 पेक्षा छोटी असणारी जवळची घन संख्या 1 आहे आणि त्यामुळे 1 चे घनमूळ 1 आहे आणि म्हणून 4 या अंकाच्या पुढे 1 लिहू. म्हणजेच आपल्याला 14 ही संख्या मिळेल. म्हणजे 2744 या संख्येचे घनमूळ 14 मिळेल. उदाहरण क्रमांक 2, 6,58,503 या संख्येचे घनमूळ काढा. आता दिलेल्या या संख्येच्या एकक स्थानाकडून 3 संख्येचा गट करू. त्यानंतर उरलेल्या संख्येचा गट लिहू. या ठिकाणी दिलेल्या संख्येचा 503 व 658 असे 2 गट मिळतील. त्यानंतर 503 या संख्येच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे आणि म्हणून दिलेल्या तक्त्यानुसार इष्ट उत्तरामध्ये 7 लिहावे लागेल. त्यानंतर 658 ही संख्या घन संख्या नाही आणि म्हणून 658 या संख्येपेक्षा छोटी असणारी जवळची घनसंख्या 512 आहे. आता 512 या घनसंख्येचे घनमूळ पुढे लिहू. या ठिकाणी 512 या संख्येचे घनमूळ 8 आहे आणि म्हणून 7 च्या पुढे 8 लिहू आणि त्यामुळे आपल्याला 87 ही संख्या मिळेल. म्हणजेच 6,58,503 या संख्येचे घनमूळ 87 आहे. अशा पद्धतीने देखील आपण दिलेल्या संख्येचे घनमूळ काढू शकतो. उदाहरण क्रमांक 3, जर 512 चे घनमूळ 8 तर 0.000 512 चे घनमूळ बरोबर किती? दिलेल्या या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. आता
0.000 512 चे घनमूळ आपल्याला काढायचे आहे. घनमुळातील 0.000 512 हे आपण घनमुळात 512/10 लाख अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजेच 512 या संख्येस 10 लाख या संख्येने भागल्यास 0.000 512 अशी संख्या मिळेल. आता घनमुळातील 512/10 लाख हेच आपण घनमुळात 512 घनमुळात 10 लाख असे लिहू शकतो. आता 512 व 10 लाख या संख्यांचे घनमूळ लिहू. या ठिकाणी 512 चे घनमूळ 8 आहे व 10 लाख चे घनमूळ 100 आहे. आता या ठिकाणी भागाकार करू. 100 या संख्येने 8 या संख्येला भागल्यास दशांश चिन्ह 2 अंक डावीकडे सरकेल. म्हणजेच भागल्यानंतर दशांश चिन्ह डावीकडे सरकते. या ठिकाणी 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह 2 अंक डावीकडे सरकतील. म्हणून 8/100 हा भागाकार केल्यानंतर आपल्याला 0.08 मिळेल. म्हणजेच 0.000 512 या संख्येचे घनमूळ 0.08 मिळेल. म्हणून दिलेल्या उदाहरणातील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आहे. म्हणून या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 4. 22/1/9 छेद 22/1/12 बरोबर किती? दिलेल्या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. आता दिलेले उदाहरण सोडवण्यासाठी घातांकाचा a⁻m छेद a⁻n बरोबर a⁻m-n या नियमाचा वापर करावा लागेल. सदरच्या या नियमानुसार दिलेल्या उदाहरणामध्ये 22/1/9 व 22/1/12 या घातांकांची वजाबाकी करावी लागेल. कारण या ठिकाणी 22 हा पाया समान आहे व यामध्ये भागाकार आहे. त्यामुळे घातांकांची वजाबाकी करावी लागेल आणि म्हणून दिलेल्या या घातांकाच्या नियमानुसार 22/1/9 वजा 1/12 मिळेल. आता घातांकाच्या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यानंतर 22/12 छेद 9/12 मिळेल. आता अंशाच्या ठिकाणी वजाबाकी करू व छेदाच्या ठिकाणी गुणाकार करू. त्यानंतर 22/3/108 मिळेल. आता घातांकाच्या ठिकाणी भागाकार करू. त्यानंतर आपल्याला 22/1/36 मिळेल. म्हणजेच 22/1/9 छेद 22/1/12 बरोबर 22/1/36 मिळेल. म्हणजेच दिलेल्या या उदाहरणाच्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. यासाठी या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 5. घनमुळात 335 अधिक घनमुळात 503 अधिक घनमुळात 729 बरोबर किती? दिलेल्या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. आता दिलेले उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला 729 चे घनमूळ काढू. दिलेल्या या उदाहरणामध्ये 729 चे घनमूळ 9 आहे. म्हणून या ठिकाणी 503 व 9 यांची बेरीज करू. बेरीज केल्यानंतर आपल्याला घनमुळात 335 अधिक घनमुळात 512 मिळेल.
त्यानंतर 512 चे घनमूळ लिहू. या ठिकाणी 512 चे घनमूळ 8 आहे. आता 335 व 8 यांची बेरीज करू. बेरीज केल्यानंतर आपल्याला घनमुळात 343 मिळेल. त्यानंतर 343 चे घनमूळ लिहू. या ठिकाणी 343 चे घनमूळ 7 आहे. म्हणजेच घनमुळात 335 अधिक घनमुळात 503 अधिक घनमुळात 729 बरोबर 7 मिळेल. म्हणून दिलेल्या या उदाहरणातील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आहे. यासाठी या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 6. जर 70/126 बरोबर वर्गमुळात 25/x तर x बरोबर किती? दिलेल्या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. आता दिलेल्या या उदाहरणामध्ये सुरुवातीला या ठिकाणी 70 व 126 याची फोड आपण 7×10/7×18 अशी करू. म्हणून या ठिकाणी आपल्याला 7×10/7×18 बरोबर वर्गमुळात 25/x मिळेल. या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी 7 व छेदाच्या ठिकाणचे 7 निघून जाईल. त्यामुळे आपल्याला 10/18 बरोबर वर्गमुळात 25/x मिळेल. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंचा वर्ग करू. त्यामुळे 10चा वर्ग छेद 18चा वर्ग बरोबर 25/x मिळेल. आता 10चा वर्ग व 18चा वर्ग लिहू. त्यामुळे 100/324 बरोबर 25/x मिळेल. या ठिकाणी 10चा वर्ग 100 आहे व 18चा वर्ग 324 आहे. या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यानंतर 100x बरोबर 324×25 मिळेल. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. यासाठी डाव्या बाजूस असणारे 100 चे पक्षांतर करू. त्यामुळे x बरोबर 324×25/100 मिळेल. आता भागाकार करू. म्हणून x बरोबर 324/4 मिळेल. त्यानंतर संक्षिप्त रूप दिल्यानंतर x बरोबर 81 मिळेल. हेच आपण x बरोबर 9चा वर्ग असे लिहू शकतो. म्हणून दिलेल्या या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. यासाठी या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 7. दिलेल्या या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. आता दिलेल्या या उदाहरणातील 5/11 चा घातांक -3 व 4 यांचा गुणाकार करू. म्हणजेच 5/11 चा -3×4 वा घात असे मिळेल. आता गुणाकार केल्यानंतर 5/11 चा -12 वा घात मिळेल. आता घातांकाचा a/b चा -m वा घात बरोबर b/a चा m वा घात या नियमानुसार 11/5 चा 12 वा घात मिळेल. दिलेल्या या उदाहरणातील पर्याय क्रमांक 4 हा बरोबर पर्याय आहे. यासाठी या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 8. 4 चा वर्ग गुणिले 5 चा x वा घात बरोबर 100 चा वर्ग तर x बरोबर किती? दिलेल्या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत. दिलेल्या या उदाहरणातील x ची किंमत काढायची आहे. यासाठी समीकरणाच्या डाव्या बाजूस असणारे 4 चा वर्ग याचे पक्षांतर करू. म्हणून 5 चा x वा घात बरोबर 100 चा वर्ग छेद 4 चा वर्ग असे समीकरण मिळेल. आता हेच आपण
5चा x वा घात बरोबर कंसामध्ये 100/4 कंसाचा वर्ग असे लिहू शकतो। आता भागाकार केल्यानंतर आपल्याला 5चा x वा घात बरोबर 25चा वर्ग मिळेल। या ठिकाणी 5चा वर्ग 25 आहे, त्यामुळे हेच समीकरण आपण 5चा x वा घात बरोबर कंसामध्ये 5चा वर्ग कंसाचा वर्ग असे लिहू शकतो। या ठिकाणी घातांकाचा a चा m वा घात कंसाचा n वा घात बरोबर a चा m गुणिले n वा घात या नियमानुसार 5चा x वा घात बरोबर 5चा 2 गुणिले 2 वा घात मिळेल। या ठिकाणी घातांकांचा गुणाकार केल्यानंतर 5चा x वा घात बरोबर 5चा 4था घात मिळेल, म्हणजेच x बरोबर 4 मिळेल। दिलेल्या या उदाहरणातील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे। यासाठी या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू। उदाहरण क्रमांक 9, घनमूळ काढा। घनमुळात 54/128। दिलेल्या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत। आता दिलेल्या उदाहरणातील संख्येचे घनमूळ काढण्यासाठी दिलेल्या या उदाहरणातील घनमुळातील 54 व 128 या संख्यांची अशी फोड करू की मिळणाऱ्या विभाजकापैकी एका विभाजकाचे आपल्याला घनमूळ घेता येईल। म्हणून आपण घनमुळातील 54/128 ची अशा पद्धतीने फोड करू। या ठिकाणी आपण 54 या संख्येची 2 गुणिले 27 व 128 या संख्येची 2 गुणिले 64 अशी फोड केलेली आहे। या ठिकाणी अंशाच्या ठिकाणचे 2 व छेदाच्या ठिकाणी असणारे 2 निघून जातील, त्यामुळे घनमुळात 27/64 मिळेल। हेच आपण घनमुळात 27 छेद घनमुळात 64 असे लिहू शकतो। आता 27 या संख्येचे घनमूळ लिहू व 64 या संख्येचे घनमूळ लिहू। या ठिकाणी 27 या संख्येचे घनमूळ 3 आहे व 64 या संख्येचे घनमूळ 4 आहे, म्हणून घनमुळे घेतल्यानंतर आपल्याला 3/4 मिळेल। म्हणजेच घनमुळातील 54/128 बरोबर 3/4 मिळेल। म्हणून दिलेल्या या उदाहरणातील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे। यासाठी या पर्यायास अशा पद्धतीने गोल करू। उदाहरण क्रमांक 10, जर 1331 गुणिले 512 बरोबर 6,81,472 तर 6,81,472 चे घनमूळ किती? दिलेल्या या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत। आता दिलेल्या या उदाहरणातील 6,81,472 या संख्येचे घनमूळ काढण्यासाठी सदरच्या या सूत्राचा वापर करू। म्हणून घनमुळातील 6,81,472 बरोबर घनमुळात 1331 गुणिले 512। आता 1331 व 512 या संख्यांचे घनमूळ लिहू। या ठिकाणी 11चा घन 1331 आहे व 8चा घन 512 आहे, म्हणून हेच आपण घनमुळात 11चा घन गुणिले 8चा घन अशा स्वरूपात लिहू शकतो। या ठिकाणी अशा पद्धतीने देखील लिहू शकतो। आता घन आणि घनमूळ हे निघून जाईल, त्यामुळे आपल्याला 11 गुणिले 8 मिळेल। गुणाकार केल्यानंतर आपल्याला 88 ही संख्या मिळेल। म्हणजेच 6,81,472 चे घनमूळ 88 मिळेल। म्हणून दिलेल्या या पर्यायापैकी
पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे। यासाठी या पर्यायास अशा प्रकारे गोल करू। धन्यवाद।